क्या था कल हमने क्या देखा हमने एक टेस्ट डिक्लेयर की। ओके, उसका पर्टिकुलर नेम सेट किया। मतलब क्या, ये पर्टिकुलर सिनेरियो नेम रहेगा आपका। ओके, यहाँ पे आपने एक फंक्शन दिया। उस फंक्शन में ब्राउजर मतलब पेज, ओके, पर्टिकुलर उसे कॉन्फ़िगर किया। एंड बाय यूजिंग दैट ओनली वी हैव कॉल्ड वन यूआरएल। ओके, सब सगळ्यांनी प्रॅक्टिस केली का याची? नहीं सर, कल से बताओ। समजलं नाही? पेंडिंग है सर। पेंडिंग आहे, ओके ओके. बाकी कोणी? हैव यू ट्राई? इसे ट्राई किया क्या आपने गाइस? एनीवन? नाही सर, प्रॅक्टिस नाही झाली याची. ओके, ठीक आहे. उद्या अशी सुट्टीच असते ना आपल्याला, तर उद्या करून घ्या. ठीक आहे, जे पण पेंडिंग टास्क आहेत. हो सर. हम्म. ओके, सो इन पर्टिकुलर सिंगल फाइल, ओके, वी कैन एक्सपेक्ट एन नंबर ऑफ टेस्ट. मतलब आप यहाँ पे एन नंबर ऑफ टेस्ट एनोटेशन दे सकते हो. अभी हमने क्या किया, हमने पर्टिकुलर टेस्ट एनोटेशन दिया और उससे क्या किया, एक पर्टिकुलर यूआरएल ओपन किया. अभी मुझे दूसरा मुझे दूसरी कुछ टेस्ट है स्पेसिफिक देनी है. ओके, लाइक वैलिडेट लॉगिन पेज ऑफ एनीथिंग. मतलब क्या, पेटीएम. ओके, यहाँ पे क्या रहेगा, आपका फंक्शन रहेगा, राइट? असिंक्रोनस कीवर्ड रहेगा. ओके, उसके बाद आपका फंक्शन रहेगा. उसमें पर्टिकुलर आपको पेज या ब्राउजर एनीथिंग. ठीक है, लेट्स टेक अ पेज. ओके, इसमें आप पर्टिकुलर प्रोग्राम लिख पाओगे. ओके, इन केस अगर आपने ब्राउजर लिया तो आपको क्या करना पड़ेगा, पेज को इनिशियलाइज करना पड़ेगा, राइट? वो कैसा करोगे आप? ब्राउजर डॉट न्यू कॉन्टेक्स्ट. ये क्या करेगा, आपको फ्रेश ब्राउजर ओपन करके देगा. ओके, कंसीडर कीजिए कॉन्टेक्स्ट. ओके, और ब्राउजर डॉट पेज. ओके, सॉरी, ब्राउजर नॉट, कॉन्टेक्स्ट के बाद आपको कॉल करना है पेज. ओके, आप यहीं पे भी कॉल कर सकते हो. ओके, इट्स न्यू कॉन्टेक्स्ट डॉट पेज, न्यू पेज. ओके, समजत आहे गाईज? बघा, आपण इथे पण कॉल करू शकतो याला. ओके, वेट इज रिक्वायर्ड. ओके, आणि त्यानंतर मग बाय युजिंग कॉन्टेक्स्ट we can open the web page. Go to, in that
we can pass the URL. Okay, कंसिडर कीजिए यहाँ पे आपका any URL like Paytm. Okay, save it. WebKit. Let's change it to Chromium. Okay. बघा समजला मी काय केलं. देखिए बेसिकली मैंने क्या किया यहाँ पे. ओके, एक पर्टिकुलर टेस्ट ऑलरेडी थी कल की हमारी. ओके, सर हाँ बोला. जो ते वेबकिट टू क्रोमियम चेंज केला तो प्लेराईट .config.js मध्ये केला ना. हो, हे आता क्रोमियम. ओके, बट आपण काल एक क्रोमियम ब्राउझर सेटअप केलं होतं ना. काल आपण लास्ट टाइम मला आठवते आपण सगळेच बघितले होते. वेबकिट बघितलं अच्छा. होतं, सफारी बघितलं होतं, सॉरी ओके ओके. एज बघितलं होतं. ओके, हा हा. फायरफॉक्स. ओके, सो यहाँ पे क्या अभी पर्टिकुलर हमने क्या किया, एक नई टेस्ट डिक्लेयर की. ओके, उसमें सिनेरियो नेम दिया वैलिडेट लॉगिन पेज ऑफ पेटीएम. ओके, पर्टिकुलर उसे सिंक्रोनस किया, ब्राउज़र सेट किया. ओके, यहाँ पे न्यू कॉन्टेक्स्ट न्यू पेज, एक ही लाइन में उसे मेथड को कॉल किया. ओके, वेट दिया. उसके बाद बाय यूजिंग कॉन्टेक्स्ट हमने क्या किया, गो टू. ओके, आप इवन यहाँ पे भी गो टू कर सकते हो. ओके, यहाँ पे भी आप कर सकते हो. ठीक है, लेकिन हमने यहाँ पे किया. नो इशू. लेट्स रन दिस. अभी इसे अगर रन करना है तो हमारे पास कौन सी कमांड है बताइए. npx. कौन सी है? npx playwright test headed. ओके, हेडेड मतलब क्या है? इट विल ओपन द ब्राउजर. ओके, लेट्स रन दिस. देखिए, रनिंग टू टेस्ट यूजिंग वन वर्कर. टेस्ट केस ओपनिंग. अभी फेसबुक ओपन हुआ, बंद हो गया. ओके, दूसरे भी टेस्ट केस. ओके, वैलिडेट लॉगिन पेज पेटीएम. ये ओपन मतलब ये नहीं हुई वर्कआउट. तो क्यों नहीं हुई? टेस्ट वैलिडेट. ओके, न्यू पेज यहाँ पे ये बोल रहे हैं ये गलत है. ओके, बिफोर हुक आफ्टर हुक. ओके, वर्कर काम. बघा किती मस्त एरर दिसतोय आपल्याला. हॅलो. येस सर, बट हे कॉन्टेक्स्ट का यूज केलं सर आपण इथे ब्राउझर डॉट न्यू कॉन्टेक्स्ट, ते नाही समजलं. जे तुम्ही न्यू पहिल्या टेस्ट न्यू मध्ये एक वेगळी मेथड यूज केली आणि इथे थोडं कन्फ्युजन होतं. हो का? नाही नाही, न्यू कॉन्टेक्स्टच यूज केलं होतं आपण. बेसिकली इथे काय माहिती आहे का, हे जे पेज फंक्शन आहे, या हा काय करते, कॉम्बिनेशन ऑफ न्यू कॉन्टेक्स्ट अँड न्यू पेज. ओके, हे जे आहे आता पर्टिक्युलर त्यांचं म्हणणं आहे की हे दोन्ही सोबत असल्यामुळे एरर आलाय. ओके, तसं यायला नव्हतं पाहिजे. लेट्स डिक्लेअर इट. वेट ब्राउझर डॉट नॉट ब्राउझर कॉन्टेक्स्ट डॉट. आता बेसिकली जे न्यू कॉन्टेक्स्ट आहे ना, हे आपल्याला एक फ्रेश ब्राउझर ओपन करून देते. ओके, आणि काय करते
हे जे न्यू पेज आहे त्या ब्राउझरवर एक न्यू टॅब ओपन करून देते. ओके. ओके पेज लेट्स सी. वर्कआउट व्हायला पाहिजे होतं सिंगल लाईन मध्ये. सेकंड वाली One error is not part of workflow. ती कमांड रन करून घ्या ना सर. हम्म. हम्म. 22 एकच आहे. दोन्ही टेस्ट केस पास झाले बट हे पेटीएम ओके. बघा आता आपण इथे अवेट दिलाय का गाईज? नाही. त्यामुळे ते त्यांनी कन्सिडरच केलं नाही डिरेक्टली. आय बिलीव्ह पहिली पण टेस्ट त्यामुळेच फेल झाली. ओके. पहिल्या वेळेस पण ते व्हायला पाहिजे वर्कआउट. बघा हे केस काय आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही आणि या गोष्टी आपल्याला काय करते, कन्फ्यूज करते. बरोबर. याला लोड व्हायला बराचसा टाइम लागला. ओके. त्यामुळे ते पर्टिक्युलर पास व्हायला पाहिजे इथूनच. नाही ठीक. बघा पास झाली आहे. ओके. क्लिअर गाइस? कॉन्टेक्स्ट वाला एकदा रिपीट करा. जसं तुम्ही पहिल्या याच्यात तिथे पेज मॉड्यूल यूज केलाय पहिल्या टेस्ट मध्ये, असिंकच्या अंदर पेज यूज केला आणि इथे सेकंड मध्ये ब्राउझर यूज केला. त्याच्यात काय डिफरन्स आहे? ओके. असो स्पेसिफिकली बघा आता इथे. ओके. ब्राउझर मधून आपण पहिल्या याच्यात पेज का बरं यूज केलं हे सांगतो मी. ठीक आहे. ब्राउझर मधून आपण काय मेथड कॉल करतोय, न्यू कॉन्टेक्स्ट. ही मेथड काय करते, बेसिकली एक फ्रेश क्रोम ब्राउझर ट्रिगर करते. ओके. का बरं यूज करतो, फ्रेश क्रोम ब्राउझर ट्रिगर करते विदाउट एनी कॅचेस अँड कुकीज. ओके. और एनी हिस्ट्री. हा काय करते, फ्रेश इन्स्टंट ट्रिगर करतो. ओके. आणि मग त्या फ्रेश इन्स्टंट मध्ये आपल्याला URL पास करायला जागा नसते. ओके. साधा इन्स्टन्स असते, ते फक्त क्रोम ओपन होते. तर ते पास करण्यासाठी आपल्याला काय एक पेज ओपन करावं लागते क्रोम मधलं. त्यासाठी आपण काय करतो, न्यू पेज ही मेथड यूज करतो. ओके. न्यू पेज ही मेथड यूज करतो. तर आपण इथे काय केलंय, ब्राउझर डॉट न्यू कॉन्टेक्स्ट त्याला सेव्ह केलाय कॉन्टेक्स्ट मध्ये. ओके. मग कॉन्टेक्स्टच्या मदतीने एक मेथड अजून कॉल केली आहे, ती कुठली आहे, न्यू पेज. ओके. म्हणजे इथे काय होत आहे तुमचं, बघा फ्रेश ब्राउझर ओपन होत आहे. प्लीज बी ऑन म्यूट. ओके. इथे काय होत आहे, न्यू पेज ओपन होत आहे. ओके. आता या पर्टिक्युलर केस मध्ये आता न्यू पेज ओपन झालं. आता हे मेथड काय करताय, मग आपल्याला पेज पासनं याला कॉल करावं लागेल. बरोबर. गो टू ला. कारण ऑलरेडी आपण 2 स्टेप परफॉर्म केलाय. तर पेज डॉट गो टू इथे आपण काय करतोय, मग URL पास करतोय.
ओके. तर बेसिकली आपण या पहिल्या याच्यात काय केलं आहे, पेज नावाचा एक फंक्शन आहे, फिक्स्चर आहे, त्यामध्ये बाय डिफॉल्ट या दोन स्टेप्स परफॉर्म केलेले आहे आणि इथनं आपण सुरू करू शकतो जर आपण फिक्स्चर मध्ये पेज दिलं तर. तर त्यामुळे आपण इथं फिक्स्चर मध्ये पेज दिलं आणि अवेट इथनं डायरेक्टली आपण गो टू केलं. समजत आहे गाईज? आपण अल्टरनेटली कुठलं पण यूज करू शकतो. लेट्स से मी ते पेज पण डायरेक्ट यूज केलं असतं तरी माझी टेस्ट बरोबर. सेमच चालली असते. इथे मी पेज जरी यूज केलं असतं तरी सेमच चालली असती. ओके. किंवा लेट्स डिक्लेअर थर्ड टेस्ट विथ पेज. ओके. टेस्ट थर्ड एखादं URL सांगा कुठलं ओपन करायचं. व्हॅलिडेट कुठलं आहे? ओके, लेट्स स्टे अपस्टॉक. ओके. असिंक्रोनस कीवर्ड गरजेचा आहे. आता इथे फिक्स्चर मध्ये आपण डायरेक्टली देऊ पेज. आता जर आपण फिक्स्चर मध्ये पेज दिलं आहे तर आपल्याला ह्या दोन मेथड्स देण्याची गरज आहे का? नाही, या बाय डिफॉल्ट आल्यात. ओके. इथे द्या तुम्ही अवेट. ओके, पेज डायरेक्टली पेज देऊन टाका. डॉट गो टू आणि इथे तुम्ही यामध्ये URL पास करा त्याचा. ओके. याला सेव्ह करा, याला रन करा. Ctrl+C. ओके. बघा तीन टेस्ट रन होत आहेत. ओके, पहिली फेसबुक ओपन झाली तुमची, दुसरा तुमचा पेटीएम ओपन झालाय, तिसरा तुमचा अपस्टॉक ओपन झालाय. ओके. ओके. बघा, तुम्हाला जर रिपोर्ट बघायची असेल तर रिपोर्ट बघा. बघा, तिन्ही टेस्ट केस तुमचे परफॉर्म झाले आहेत, तिन्ही पास झाले आहेत. ओके. Yes. ओके. आणि टायमिंग बघा, 3.7 सेकंद याला लागलाय, 4.7 सेकंद याला लागलाय आणि 4.2 सेकंड तो ओपन. ओके. क्लियर गाइस? Yes. एनी डाउट यहाँ तक? नो क्या सर. किया हमने, दो एडिशनल टेस्ट ओपन किए. ओके. और देखा मतलब वेदर इट इज वर्किंग और नॉट. सेम ही है. ओके. कुछ अलग नहीं है इसमें. आतापर्यंत काही डाऊट सांगा. No, sir. बट आता मला काय करायचं आहे. ओके. मुझे क्या करना है, मुझे सिर्फ पेटीएम का ही टेस्ट रन करना है, मुझे ये दोनों रन नहीं करना है. मला काय करायचं, फक्त पेटीएम करायचं रन. तर त्यावेळेस मी काय करेल, टेस्ट डॉट ओनली काय यूज करेल, टेस्ट डॉट ओनली. ये क्या करेगा. ओके. लेट्स रन फर्स्ट. ओके. Ctrl+C. देखिए, रनिंग वन टेस्ट. ओके. ओनली आपका पेटीएम ओपन हुआ और ये ऑटोमेटिकली क्लोज हो गया. ओके. रिपोर्ट भी देखोगे आप तो आपके रिपोर्ट में भी क्या आएगा, लेट्स सी. देखिए, ओनली पेटीएम का आ रहा है, बरोबर. Yes. सिर्फ पेटीएम का आ रहा है.
मतलब टेस्ट डॉट ओनली क्या करेगा, ये फंक्शन आपका, बताइए, आप ही बताइए। पर्टिकुलर एक ही टेस्ट केस रन करेगा। इट विल रन ओनली वन टेस्ट केस। It will run only selected test case if we use only function. Okay, clear guys? येस सर. Yes, sir. इथपर्यंत काय डाऊट कोणाला? No, sir. हो सर. बघा इथे पण आपण इवन दो ओनली लिहिलं, लेट्स सी क्या होगा. देखिए दो टेस्ट हो रहे रन, होता है रन. येस सर. काही डाऊट? हे आता क्लियर है. ओके, अभी हर बार हम क्या कर रहे हैं, npx हाइपन प्ले राइट, ओके, हाइपन हाइपन हेडेड दे रहे हैं, लेकिन हमारी रिक्वायरमेंट क्या है, हर बार, ओके गाइस, हमें ब्राउजर चाहिए, ओपन होना चाहिए ब्राउजर में. सो इट्स नॉट फिजिबल कि हम हर बार मतलब ये पर्टिकुलर हेडेड कमांड पास कर रहे हैं, मतलब हाइपन हाइपन करके. ओके, सो फॉर दैट रीजन आप प्ले राइट कॉन्फ़िग में एक पर्टिकुलर यहाँ पे एक यूज में ही वेरिएबल ऐड कर सकते हो, हेडलेस. ओके, और उसे आप क्या करो, फॉल्स करो, फॉल्स करो, देन इट विल रन एज पर योर एक्सपेक्टेशन. देखिए अभी हम क्या करेंगे यहाँ पे, होता है ओपन, होता है गाइस. येस सर. हेलो. Yes, sir. सर ते हम्म, ऑटोमॅटिक क्लोज होतं, तर मग आपल्याला जर नेक्स्ट स्टेप परफॉर्म करायचं असेल तर तर ते होणार किंवा नाही ना. त्याला इथून जर आपण नेक्स्ट स्टेप काही परफॉर्म केली तर ते ऑटोमॅटिकली क्लोज होणार नाही. ओके. हम्म. आता कसं आहे, आता आपण फक्त परफॉर्म काय करतोय, इथपर्यंत करतोय जिथे त्याची टेस्ट टेस्ट संपत आहे. ओके, लाईन नंबर 31, जसं तुमचं कर्सर प्रोग्राम जंप होऊन इथपर्यंत आला, तो ऑटोमॅटिकली क्लोज करताय, तो थांबणार नाही. जावा स्क्रिप्ट जे आहे ते खूप जास्त फास्ट चेक करते. ओके, त्यामुळे तुम्हाला असं कळणारही नाही की ते कर्सर म्हणजे टाइम घेत आहे की काय, डायरेक्ट बंद करून टाकेल. ओके. ओके, हां. काही डाऊट अजून गाईस इथपर्यंत? एनी डाऊट? सर आपण ह्याचा 3 टेस्ट जर 3 टेस्टचा कोड लिहिलाय, जर आपण टेस्ट ओनली मेथड नाही दिली, तर या तीनही रन होतील का? हो. आता इथे ओके. मी टेस्ट वन ओनली बाय वन. मेथड रिमूव्ह केली आहे. बघा आता याचा फ्लो बघा रन व्हायचा. ओके, बघा सगळ्यात पहिले तर इथे तुम्हाला कन्सोल मध्ये येईल की 3 टेस्ट तुमच्या रन होणार आहेत. ओके, रनिंग 3 ओके. टेस्ट युजिंग 1 वर्कर. ओके,
बघा हम्म. पहिली फेसबुकची आहे तर फेसबुक ओपन झाला क्लोज झाला. दुसरी पेटीएमची आहे, पेटीएम हम्म. ओपन झाला आहे क्लोज झाला. तिसरी अच्छा. अपस्टॉपची आहे, तेही ओपन झाला क्लोज झाला. सिक्वेन्शियली रन होणार आहे. हम्म. ओके. ओके, हम्म. काही डाऊट इथपर्यंत? नाही सांगा, सर. कोणाला काही डाऊट? ओके, सर याच्यात आपण ते क्विट आणि क्लोज मेथड नाही वापरत आहे, म्हणजे सेलेनियम सारखं काही गरज नाही नाही. गरजच नाही. बाय डिफॉल्ट आहे आपल्याला, तर काय ठीक आहे गरजच नाही. सर. ओके, हेडलेस इक्वल्स टू फॉल्स कळाल तुम्हाला. हेडलेस इक्वल्स टू ट्रू असेल तर काय होईल? ब्राउझर ओपन नाही, बाय डिफॉल्ट ट्रू ब्राउझर असतं सर. बाय डिफॉल्ट ट्रू असते, बट तरी पण आपण इथे ट्रू केलं तर काय होईल? बाय विदाउट डिफॉल्ट ब्राउझर. ओपन होणार नाही ते, ते फक्त रन करतील टेस्ट. बघा इथे जर ट्रू केलं मी, तर आता ब्राउझर तुमचं ओपन होणार नाही. बघा पहिलं पण फेसबुकचं केलं, इथे बघा हेडलेस शेल आलं बघा. पण टेस्ट रन होतील त्या रिपोर्ट मध्ये, राईट? हम्म हम्म हम्म. डिफेंडर, ओके, काहीतरी हँग झालाय माझी सिस्टीम. ज्याला ऑलो ऍक्सेस केलं तर हॅलो, आवाज येतोय का? Yes, sir. ठीक आहे. ओके, अजून एक निगेटिव्ह सिनेरिओ बघू आपण इथे. आता समजा आपण त्याला ट्रू केलंय. ओके, इथे आपण हेडेड देऊ, बघू काय होते. ओके, तर ते वर्कआउट होत आहे. हे निगेटिव्ह सिनेरिओ लक्षात ठेवा, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये. क्लिअर आहे? Yes, sir. यूज टू यूज टू ओपन द ब्राउझर. ओके, ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? क्लिअर आहे? Yes, sir. ओके, येस सर. बघा केस काय आता. ओके, आपण एक काम करू. आपण प्रत्येक वेबसाईटचा टायटल प्रिंट करू. टायटल, टाइटल म्हणजे काय असते माहिती है तुम्हाला? क्या रहता है टाइटल? देखिए टाइटल वेब मतलब पेज क्या सर. है? हाँ, वेब हेडर पेज का मतलब. नाम. आप टाइटल मतलब आपको पर्टिकुलर उसका नाम मिलेगा. वो कैसे प्रिंट करोगे आप? नाम इन द सेंस, यहाँ पे जो भी उसने मतलब पास किया है एज ए टाइटल, अभी मुझे भी नहीं मालूम क्या है. ओके, लेट्स सी क्या है पर्टिकुलर.
पेज का टाइटल। ओके, वो कैसे निकालोगे आप? डायरेक्टली अवेट दीजिए पेज पेज डॉट टाइटल। ओके, इट विल रिटर्न द टाइटल। उसे आप कंसोल में डाल सकते हो। ओके, इथंच टाकून द्या, कुठे सेव्ह करता त्याला पुन्हा, आहे ना, कन्सोल डॉट लॉग। ओके, बघा इथे टायटल्स प्रिंट होत आहेत फेसबुक लॉग इन और साइन अप, पेटीएम सिक्योर्ड यूपीआय, ओके, अँड लॉग इन टू अपस्टॉक। इथे रिपोर्ट मध्ये बघू आपण काय येत आहे। बघा आलाय टायटल, अटॅचमेंट मध्ये आलाय पर्टिक्युलर दॅट स्टेपच्या टेस्टच्या आलाय। येस सर. ओके, म्हणजे कुठल्याही प्रकारचं टायटल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपली मेथड कुठली आहे? वेब पेजचं पेज डॉट टायटल। ओके, क्लिअर गाईज? एनी डाऊट? No, sir. It will return the title of web page. तर आपल्याला जर पर्टिक्युलर त्याला कम्पेअर करायचं आहे, वेदर आपण एक्सपेक्ट करतोय की बा हे टायटल असायला पाहिजे का, ओके, की नाही, तर त्याच्यासाठी आपल्याकडे असर्शन्स आहेत. आपण इफ लावून पण यूज करू शकतो, इफ याला सेव्ह करून पर्टिक्युलर, बरोबर. ते आज बघायचं की उद्या बघायचं, म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं, ते जास्त होईल का? ओके, तुम्ही काहीच ट्राय नाही केलं, तुम्ही पहिले एवढी ऍटलिस्ट प्रॅक्टिस करा, ठीक आहे. आपण समोर चालले जाऊ, तुम्ही सगळे मागं राहून जासाल, त्याला काही म्हणजे मिनिंग नाही आहे, ठीक आहे. तुम्ही जर एवढी प्रॅक्टिस केली असती तर आज थोडा आपण क्लास जास्त घेतला असता. ओके, आता काय करा, थोडी प्रॅक्टिस चालू ठेवा, प्रॅक्टिस थांबवू नका.